वा 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 वा. म्हणलं थांब गाडी पूजा करायची जाऊन दे म्हणलं. जाऊन देत नव्हतं मला नको म्हणतो जाऊ. मावशी म्हणलं आपण डबल घे. मावशी पण गेलोच नाही. हॅलो गाईज, आम्ही आता गावाला फायनली आलोय आणि आत्ता चाललाय भांडी घासायचा कार्यक्रम. आणि आता माझ्या समोर आहेत, नाही जॉईन केलं मी नाही केलं. का? हे आहेत रोहन दादा, हे आमचे पार्थ दादा, हे शिवराज दादा. पार्थ हाय कर. हॅलो बोल काहीतरी लोकांना. नमस्कार मित्रांनो म्हण. नमस्कार म्हण. नमस्कार मॅम. हात जोडून. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. स्माइल स्माइल थोडीशी स्माइल ठेव. हा जरा असं स्माईल. थोडंसं हस. हा हस. हा ठीक आहे, आता आपण भांडी घासतात बघू कसे. हे भांडी घासायचा कार्यक्रम इथं चाललाय बघा. काय म्हणायचं, काय म्हणणं काय तुमचं? खाल्ले खाल्ले सुस्ती येत नाही का तुम्हाला भांडी घासायला लगेच? काम केल्यावर सुस्ती येते. निवांत झोपायला. नाही काम केलं तर खूप वाटतं, नाही केलं झोप येत नाही मला. भांडी नाही घासली. सवय किती छान सवय आहे ना. आमच्या मम्मीला सवय अजिबात नाही की नाही. 2 दिवसाची भांडी बेसिंग मध्ये पडलेलीच असते. काय पण तर व्हिडिओ द्यायचं होतं की नाही. हाय कर हाय. फिल्टर यूज कर. फिल्टर होतं ते. शूटिंग असं व्हायरल झालं पाहिजे, काय लांबपर्यंत गेले पाहिजे महाराष्ट्रात. काय हिरो कसं काय गाडीत बसले जाऊन किती गर्दी. असं काही कोणी घेत नाही म्हणलं इकडून नसते देत बाय, पण आता नवीन पद्धत निघाली आणि द्यायची असते काय सांगा. दादा ते नारळ फोड आता. फोड माम शिवराज फोड. अरे फोड फोड. अरे फोड. फोटो काढायचे झालं. अरे जा जा पळ पळ.
खालीच पाहू गाडी नको तिथं तवर. अगं बघ, तिनं बस म्हणा. टीचर वाटते. सध्या कुठं बघ, गाडी नको पाहिजे. है की नाही? मग काय शिवराज घे रे. होत्या पण आपल्या चुलत्या माणसाला नको होय बोलवाय. मग काय बाया हसले म्हणून काय बोलवायचं नाही का छेडा? खूप ग्लिच होते. बकरीचं गुटुडं बांधलं हा काढलं हात लावून पुढे नारळ हा ठीक आहे तेच की पाण्यात टाकायची केली सोड. तिथं कसं असतं की कसं काय जनावरांची ओढायची मग ती मोडतं वर चांगले गाठी दिले का मग काय शिवराज लिंबू आणा 2-4 पट करू दिला पेढा हे दादाला बोलू ना पेढच घेतला नाही. पुन्हा खा जेवलं. काय आहे का भूक लागली मम्मी कशी बसतो जेवायला भूक लागली त्याला तुकडं करून दिलं का नाही हाताने खायला. काय ते बघू मग 2 वाजते ते दोन कुठलं जास्त तिथून किती लांब आहे? आतमध्ये 1 तास लागतो तिथून सगळं आणि सकाळीच पूजा केली. सकाळी 20-25 बाय मला ते 20-25 बाय सकाळी सकाळी किती? भाव किती 20-25 जमलं अरे भाव किती मोठी आहे शेजारी पाजारी मी दोन. ते पेड आहे सावकाश, सावकाश. द्याच नाही ना ते दाखवून द्या. कोणाची गाडी आहे कोणी ती म्हणते की आपली इको हँडला देऊ त्यांची शिवा तुमची दुकानातलं सामान आणावं लागतं बस का दुकानात सामान बसेल का मला बाई? आवडली हो आवडली ना दुकानात सामान नेत बसत नाही कुठे चालला मामाकडे चाललाय मामा आला सकाळी संध्याकाळी काय करतो स्नॅप हाय कर. व्हेरी गुड. हे मंदिर चालू आहे कुठलं अंकुलीच्या भैरव अंकुलीच्या भैरव मंदिरामध्ये आमचे कुलदैवत आहे. आता बाळाच्या खंडोबाला चाललोय तसंच मग गाडी घेऊन पंढरपूरला बगीचाला जायचं मग पुण्याला तुम्ही कुठं चाललं आता आम्ही भैरवनाथ मंदिर आलोय आमची नवीन गाडीची पूजा करायला. हे मंदिरासमोरच गाडी आता लावणार आहे. करून महागारीकडे घाला पाहिजे. रिवर्स करून आणा तिकडे घाला. हा महागा शीट घ्यायला लागते तिकडं आणण्याचं पण तिथं गाडी आहे. इथं बरोबर मंदिरासमोर आता आम्हाला गाडी लावायची.
हे आमच्यासोबत मामी आलेत. हे आहेत पुजारी. गांजा म्हणून केवढं हे कटकट आहे बाबा. पण होय देवाला असं असतं हे सोनाला. कटाळी सोनाली. झोप मग. तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला, जाने कितने दिनों के बाद गली में दादा गाडीचा लय मोठा ब्लॉग बनतोय बाबा. याला गाडी धुवायला लागलं लवकर. त्यामुळे लवकर. कसं वाटतं कुलदैवतला इकडे वळ असं थोडंसं जरा पूर्ण ओळखी. आता छान वाटतंय. आमची गाडीची पूजा होती. आता डायरेक्ट आम्ही आमचा जो गाडीचा ब्लॉग आहे तो खूप चांगला भला मोठा झालेला आहे. हा गाडीला पाया पडतो. गाडीचं मालक म्हणायचं होतं का शब्द डायरेक्ट गिळले. गाडीची म्हणायचं होतं. गाडीची पायी पडायचं. पार्थ काय वाटतंय तुला? झाल्यावर काय करा काढून आतच ठेवायचं थोडं. झाल्यावर काढून तर आमच्या गाडीची जर्नी अशी राहिली आहे की सुरुवातीला आम्ही सर्वप्रथम महादेव मंदिरात पूजन केलं. त्यानंतर गजानन महाराज मंदिर. त्यानंतर आमच्या गावाच्या घरी ज्या की भरपूर सारे बायका येऊन वगैरे मस्त पूजा झाली. आणि आता त्यानंतर आम्ही आमच्या कुलदैवत भैरवनाथ मंदिर इथे आलो. अंकुलीचं भैरव तेच सेमच झालं. आता इथं मस्त पूजा झाली. आता आम्ही आमच्या दुसऱ्या कुलदैवतकडे जाणार आहे. काय नाव? बाळ्याचा खंडोबा. बाळाचं खंडोबा. आता आपण दुसऱ्या कुठल्या ठिकाणी आलोय? आता ह्याला सोलापूरचा बाळ्याचा खंडोबा ला आलो आहोत आम्ही. बाळ्याचा खंडोबाला आलो. आता आम्ही फायनली आलोय आमच्या दुसरं कुलदैवत. नाव पण माझ्या लागलं. बाळ्याचा खंडोबा. बाळाचा खंडोबा. हे अजून इथलं टिक्का तर नाही काढलेला. आम्ही पुसून मोकळे झालो. अरे राव बावट आहे का रे? पुस्तक बंद. हे बघ कोयवी. काय पाहिजे ते नवीन गाडी पोचते का इथं? हां चालून हार घालून. आतमध्ये नाही येत गाडी. इथे समोर का बरं येत नाही? नाही तिथून पायऱ्यात ना. कुठं? इथं पर्यंत आता पोचतात का? हार देवाचा पूजेला सांगायचं की हार देवाचा हार घालते देवाचा आणून देवाचा भांडार. बूट काढ की तुला यायचं नाही का? काय करत आहे का पोशाख नाही कितीला आहे? पूर्ण 50 तेल बिल सर्व जाऊन आले त्याने आधी घातला हार भंडारा नारळ फोडतात ना तिथे. फोडतात ब्लॉगिंगची दादा जे करतात ना
जे ब्लॉग करतात ना त्यांना खरंच सवय झालेली असते. ते डायरेक्ट अशी कॅमेरा घेऊन म्हणतात "अरे काकू तुम्ही कधीपासून येते?" आता मी डायरेक्ट यांना विचारू शकते कारण सवय झालेली. आता आम्ही चाललो आहोत कशाला राबायला त्याला काय उचलायचं काय आतमध्ये. राबणं काय आहे त्यात. गरम गरम ते पायऱ्या. एक गुलाल तर एक हळद आहे. इथंच घेऊन यावं लागेल. ऑड मॅन आउट नाही होणार का तुझ्या डोक्यावर हळद का ते गुलाल दिसतं. तणाला असं उचलून घेऊन जाणार. हा इथं मी तिथं पायऱ्याच नाही उचलून. काय हे एवढं आहेत की इकडं परत मागच्या आहेत बरे थोडे ते जेजुरी. मी काढते नीट परत पडायचं की. चला दर्शन घेतल्याचं आवडणी करा. दादा गाडीची थोडीशी म्हणजे बाहेर लावली जरा बाहेर म्हणजे पूजा करायची असते. बघू तुझं. अयो हळदी कुंकूच वाटायला लागलंय. हे बघ लाल आणि गुलाबी एकत्र झालं ना ते. आठवण एक पाहिजे ना आपण आलेलो इथे. सगळी आठवण आहे. येतं का दे मी फोडते. गाडी तिकडेच लावली ते दादा ऐक ना पुजारी बघ ना तिथे कुठे. मी त्यांना सांगितलं होतं आलतं बरं का. एकाची मदत करून कसं वाटलं. मदतीने अजून बळ वाढतं. छान वाटतंय. आम्हाला आता नवीन नवरे दिसले. कसं आहे बघा मित्रांनो. सगळ्या पायऱ्या उचलून कळलं का असं करायला लागेल. सेल्फी काढ आपली माझं राहतो. तुमचं खंडेराय नाही ना. छान आहे. तुम्हाला नाही केलं का. इकडे तू एवढं का भरवलंय तुझं. त्यांनीच लावलं बसा बसा एवढं बघायचं का. हा गो भरलंय. जाऊ दे त्यांच्या ह्याच्यात वांट होता येईल. आता मित्रांनो आम्ही चाललोय 6व्या वेळेस गाडी पूजायला. गाडी इतकी पवित्र झाली असेल मला वाटतं पूजून. ऑलरेडी पवित्रच आहे ती पण म्हणजे देवाचा आशीर्वाद खूप जास्त वेळ केलंय. हे बघा हार वगैरे सोबत घेऊन चाललंय. तर सुरुवातीला लावला होता गुलाब. आता हळद ही. जय मल्हार.
खाली घेतलंय चल हळदी हळद असते वाटतं फक्त नाही का नारळ आणि मातीकडे आहे का बघ थोडा गंजला फिरला आज 5 वेळेस खाऊ पाडू नको देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनती इच्छा होती कधी होईल अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीना झाली बानू धनगरीना गाडीवर शिपण थोडस नॉर्मल पिक मला तेवढं ना